नवीन फोन आहे की नाही 5Gचं नेट बसते की नाही आता 7 दिवस असतंय पाराय नाही 7 8 का 9 रे 7-8 दिवस असतो तेच की हे नाही जेवण जा म्हटलं चपात्या बटाट्याची भाजी मस्त अशी खीर आज लग्नाचा वाढदिवस आहे काकी म्हणते जेवण जा नाही म्हणता या का रे आधी बा संध्याकाळी तिकडे जाणार आहेस का नाही का थोडं खाऊन येणार थोडं इच्छा असली तर काय पाहिजेच आहे ना पण आता काल भूक लागलंय म्हटला काय तर झटपट करून दे म्हटला काय तर जरा करून दिलं मग खाल्ला मग बसला शांत ते गव्हाच्या पिठाचं ते काय म्हणतात ते गोड असते की ते नावच येणार आहे ते केलं त्याला मग खाऊन बसला सकाळच्या आपली डब्याला 1.5 चपाती घालतो 1 प्लेट देतो भात असतो शाळेमध्ये त्यामुळं असं करतो खातोय आता आणि ते शाळेच्या पायऱ्या चढूनच भूक लागते खरी अंकल म्हणलं काय शाळेच्या ज्या पायऱ्या आहेत का नाही त्या चढूनच भूक लागते असं होते आज त्याला खाली तसाच सोडला होता दरवेळेला अंकल म्हणते ती वर्गात नेऊन सोडतोय परवा शाळा चालू झाली त्यावेळेला वर्गात नेऊन सोडला होता आज काय केला खालीच सोडला आणि त्याला सांगितलं तुझं तू चालत जा पहिल्या बेंचवर बस म्हणून सांगितलं काल 2 नंबरच्या बेंचवर बसला होता आज चालतं आता ड्रेस घेऊन येतील की त्याला उद्या घालून जाते की ह्यांनी घेतलं तर पाहिजे लगेच पोरं घालून ड्रेस घ्या म्हणून सांगितलं की त्याने 2-3 दिवस चालू असं ड्रेस आता घ्या म्हणून सांगितलं मग आता केव्हा तर घेतलाच पाहिजे हे की नाही असं होते त्याने ते पैसे दिलेलं जे होतं कडे ड्रेस ठेवलं होतं जमतं पुरी बनवावी म्हणलं पुरी कसं होतं माहिती का तेलकट असं खाऊ वाटत नाही रे की नाही तेलकट म्हणजे मला पित्ताचा त्रास आहे आणि असं मळमळ आणि पित्त होते जळ करते त्यामुळे नको वाटतंय तेलकट काय चपाती वगैरे बटाट्याची भाजी मस्त अशी खीर आहे की नाही हे असं काही केलं तरी चालतंय ना मसाला भात हे काय तर पण असं हे होतंय तर आता बटाटो शिजत घातले ती नंतर त्यात भात करायचं बघू मसाला भात करायचा नाही तर वातावरण बक्क झालंय पाऊस अजिबात कसला ते नाही आता पाऊस झाला तरी पडायला पाहिजे होता है ना आता पुन्हा पाणी आलं की नाही 5-6 वाजता ना असं एखादा उद्या परवा ती झाडं आहेत का नाही नारळ त्याला एक बादली तर बतायची बरं का तुझं पाणी घातलेलं नाही जरा राहिले आपलं भरून होईपर्यंत पाणी जाते रे त्यामुळे आता मी ते हिरी चालू केलं की नाही एखादी बादली की नाही त्याला वाटायचीच इथं असं करायचं इथे मस्त असा मी मसूर भात करायला लागली बघा तर तेलामध्ये कढीपत्ता आलं लसूण पेस्ट मोहरी जिरं आणि टमॅटो हळद घातलेली आहे आणि मस्त असं आता बघा हे परतून वगैरे असं घेतलंय इथे मी घेतलेलं आहे बघा इंद्रायणी तांदूळ स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि इथं थोडंसं मी पाणी गरम करायला ठेवलंय त्यामुळे कसं होतं भातामध्ये जेव्हा आपण गरम पाणी घालतो तेव्हा छान अशी टेस्ट येते तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे ह्यामध्ये आपण थोडीशी आता कोथिंबीर टाकलेली आहे आता आपण 1 मिरची आपण टाकणार आहोत कारण थोडी मिरची तिखट आहे त्यामुळे 1च टाकणार आहोत कढीपत्ता पण आपण ह्यामध्ये घातलेला आहे मीठ थोडंसं घातलेलं आहे आणि असं छान असं चांगलं सगळं परतून वगैरे घेतलं बघा तर आज आहे लग्नाचा वाढदिवस त्यामुळे मस्त असं मी मसूर भात बनवायला लागले तरी तुम्ही थोडंसं दही टाकलेलं आहे दह्यामुळे काय होतं टेस्ट त्याची जी आहे ती खूप छान होते तर हे सगळं आता मी मिक्स करून घेणार आहे तर हे सगळं एकजीव झालेलं आहे बघा तर ह्यामध्ये आता थोडंसं मी गरम पाणी घालणार आहे तर मी पळीनं हलवत आहे कारण की थोडं कढईमध्ये तेल होतं आणि ते मला पळीनंच घ्यायचं होतं त्यामुळे मी आता 30 पळी तेलाची आहे त्यामुळे त्यांनी हलवत आहे बघा हे असं मिश्रण सगळं एकत्र छान असं केलं इथे एक उकडलेला बटाटो पण घातलेला आहे आणि हा जो गरम मसाला आहे तो मी घातलेला आहे धनेपूड पण घातले यामध्ये तर अगदी सिंपल असं म्हणजे गावाकडच्या पद्धतीने मस्त असं मी मसूरचा जो भात आहे ते बनवायला लागले तर छान अशी याला उकळी येऊन द्यायची मग जो आपण तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेला आहे यामध्ये आपण आता टाकणार आहोत तर आजचा बेत आहे मस्त असा
मसूर भात म्हणजे मसाले भात मसूरपासून बनवलेला आणि छान अशी बटाट्याची भाजी, चपाती आणि डाळ आहे बघा. असा मस्त असा आजचा मेनू. आणि थोडंसं आपण जे पापडी आहे ती तळणार आहोत. पापडी तळली मस्त अशी कॅरीबॅगमध्ये घालून ठेवली. इथं आपला जो भोपळा आहे थोडासाच आपण बनवला आहे, कारण मसाले भात आहे त्यामुळं काही जास्त लागत नाही आहे. मग तेवढा जसा रबरबीत बनवला आहे. तर इथे बटाट्याची भाजी मस्त अशी बनवली, चपात्या बनवल्यात बघा इथं बुट्टीमध्ये ठेवल्या त्या. तर आता खीर फक्त बनवायची राहिली, तर शेवाळ्याची बनवणार आहे खीर. तर इथे बघा इंद्रायणी तांदळाचा मस्त असा मसूर भात बनवला आहे, तर खूप छान वास सुटला आहे. तर मस्त असं झालं आहे बघा आपला भात तयार. तर आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मस्त असं मेनू बनवला आहे. तर बघा इथे जेवणामध्ये मस्त अशी गोड खीर बनवली शेवाळ्याची. तर वास तर खूप छान सुटला आहे. तर आपलं घरचं दूध आहे बघा, मस्त अशी शेवाळ्याची मी खीर बनवली आज गोडामध्ये काहीतरी. तर आज आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये म्हटलेच. तर बटाट्याची भाजी, चपाती आणि दुधी भोपळा असतो तो, आणि मसूर भात आणि शेवाळ्या जे आहेत त्याच्या गोड अशी खीर बनवली. तर अशा पद्धतीने मेनू आज बनवलेला आहे, सेलिब्रेशन केलेलं आहे. बघा संध्याकाळचा भरपूरच इथे अंधार वगैरे झाला आहे, कारण तिकडं खांब असल्यामुळं कसं होतं इकडं उजेड जास्त पडत नाही, थोडासाच उजेड वगैरे पडतोय. त्यामुळे इकडं अंधार झाला आहे आता जास्त. नाहीतर संध्याकाळचं कसं होतं, जरा जरी एखादा एक्स्ट्रा बल्ब तिथे कुठे खांब असतात जवळच आणि लावला असता तर मग इकडे जरा उजेड वगैरे पडला असता. तर मग तुम्हाला दाखवत विहिरीचं पाणी चालू केलं आहे, पण ते शेत वगैरे करायला दिलं तुम्ही. कारण कसं झालं की आता पाऊस नसल्यामुळं पाण्याचं जास्त अवघड झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे पाणी आता जास्त करून मिळणंच मुश्किल झालं. नदीपासून पाईपलाईन केलेली असते आणि पाणी असतं शेतांना वगैरे. संध्याकाळचं बघा खाली बघून खूप जावं लागतं, कारण साप वगैरे भरपूर निघाले. तर त्या परवा एकदम मोठा वेगळ्याच जातीचा बघा साप निघाला एकदम. त्यामुळं संध्याकाळचं खाली बघून जास्त जावं लागते. तर काय चका काय लागले बघा तुम्हाला. इकडं तिकडं जास्त बघून हे करावं लागतंय, काहीतरी पायाखाली हे असतं. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की हिरीला पण त्यांच्या पाणी कमी आहे आणि नदीचे पण फिजा वगैरे काढल्यात, त्यामुळे पाणी वगैरे नाही. त्यामुळे तुमचं पाणी जरा हिरीचं चालू करतो म्हणली ती. आपल्याला वेळ प्रसंगाला जेव्हा आपली हिरीची मोटर वगैरे रिपेरीला वगैरे टाकली तर पाण्याचं अवघड झालं होतं, त्यावेळेला त्याने आपल्याला पाणी दिलेलं होतं त्यांचं नदीचं हिरीचं असं चालू करून. त्यामुळे आपल्याला पण द्यायला लागतं एकमेकाला. अडचणीच्या वेळेला धावून जाणं खूप गरजेचं असतं. आपण गेलो तर दुसरे येतात आणि त्यामुळं एकमेकाचे उपकार लक्षात ठेवावेच लागतात. आता तशी म्हणजे ती हीच कलियुगच असं निघालं आहे की पहिलेचे दिवस आता अजिबात राहिले नव्हते. आता जास्त करून पैशाला किंमत आली, माणुसकी जरा पण राहिलेली नाही. आता मला उशीर झाला, एक भीती वाटायला, मला पुढं जायचं धाडस होईना जाते बघा. तर काहीतरी उशीर जातात सकाळते दगडापाशी, पण माझं काही पुढं जायचं धाडस होईना झाले. परवा तसंच झालं. अहो म्हणत होते दाणका आणि ते साप मारण्यासाठी, तोपर्यंत ते सुरुकीला निघून गेलं. तर संध्याकाळचं बघा इथं किती अंधूक कसं वाटतं. शेतामध्ये घरं आहेत तर अंधार भुडूक कसा वाटतंय. आता 6 वाजल्यापासून हिरीचं जे पाणी आहे ते बघा चालू आहे. तर स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे. तर आहुनी सांगून गेले की पाणी उपसायचं म्हणजे पडायचं विहिरीमध्ये बंद झालं तर मोटर जाऊन बंद करतात. तर तुम्हाला दाखवते जवळ कॅमेरा. इतका अंधार आहे तिथं, अंधारचं तर पाय कसा घालायचा आणि कसं बंद करायला जायचं, खूप भीती वाटते तिथं. तसंच कारण हिरीच्या काठाला वगैरे लांबडी वगैरे भरपूर निघतात, त्यामुळे जास्त भीती वाटते. तर मी सांगितले जर जास्त अंदाज झाला तर मी तर काही जाणार नाही, कारण विहिरीला कशी घसर वगैरे आहे त्यामुळे. तर अहो म्हटले होते मला फोन वगैरे कर, बंद झाल्यानंतर पाणी ते येऊन बंद करून जाते. त्यांनी चालू ज्यांनी पाणी आत्ता घेतलं त्यांनी चालू केली ना
ते येऊन शेणा बंद वगैरे करून जातील असं सांगितलं आहे त्यांनी. तर आता बघूया, अजून तर काय पाणी वगैरे बंद झालं नाही. भांडी वगैरे थोडी आहेत ती घासायची. स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आज लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे मस्त असं गोडधोड असं स्वयंपाक आणि छान असं मेनू बनवला आहे. तर आज वेगळं काहीतरी बनवायचं होतं, पण आणि काही कारणास्तव ते रद्द झालं. मग आपला हा साधा सिंपल असा मेनू आज बनवलेला आहे. तर बघा, उन्हाळा भरपूर आहे, पाऊस अजिबात नाही. यंदा पाऊस म्हणतात कमी आहे. ढग तर पेरणी माणसांची चालू झाली आता सध्याला. ढग तर भरपूर वगैरे येते. तर तुम्हाला दिसते बघा, चांदणे वगैरे वरती दिसत असतील. ढग थोडं थोडं तयार होते, पण पाऊस काही पडून झालं आहे. एप्रिल मार्चमध्ये किती वारं वावदळ असायचं, तर आता तसं काहीच उत्कार नाही आहे. तर जून महिन्यापासून किती पाऊस पडत होता. तर आता पाणी टंचाई माणसांची आता व्हायला लागले, अवघड झालं आहे बघा. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर आपल्या कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. तर बघा, इथे जेवणामध्ये मस्त अशी गोड खीर बनवली शेवाळ्याची. तर वास तर खूप छान सुटला आहे. तर आपलं घरचंच दूध आहे बघा, आणि मस्त अशी शेवाळ्याची मी खीर बनवली आज गोडामध्ये काहीतरी. तर आज आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये म्हटलेच. तर बटाट्याची भाजी, चपाती आणि दुधी भोपळा असतो तो, आणि मसूर भात आणि शेवाळ्या ज्या आहेत त्याच्या गोड अशी खीर बनवली. तर अशा पद्धतीने मेनू आज बनवलेला आहे, सेलिब्रेशन केलेलं आहे. पापडी तळली मस्त अशी कॅरीबॅगमध्ये घालून ठेवली. इथं आपला जो भोपळा आहे थोडासाच आपण बनवला आहे, कारण मसाले भात आहे त्यामुळं काही जास्त लागत नाही आहे. मग तेवढा जसा रबरबीत बनवला. तर इथं बटाट्याची भाजी मस्त अशी बनवली, चपात्या बनवल्यात बघा, इथं बुट्टीमध्ये ठेवल्या त्या. तर आता खीर फक्त बनवायची राहिली, तर शेवाळ्याची बनवणार आहे खीर. तर इथे बघा, इंद्रायणी तांदळाचा मस्त असा मसूर भात बनवला आहे. तर खूप छान वास सुटला आहे. तर मस्त असं झालं आहे बघा आपला भात तयार. तर आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मस्त असं मेनू बनवला आहे. तर इथे मस्त असा मी मसूर भात करायला लागली बघा. तर तेलामध्ये कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, मोहरी, जिरं आणि टमॅटो, हळद घातलेली आहे. आणि मस्त असं आता बघा हे परतून वगैरे असं घेतलं आहे. इथे मी घेतलेलं आहे बघा इंद्रायणी तांदूळ, स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आणि इथं थोडंसं मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामुळे कसं होतं, भातामध्ये जेव्हा आपण गरम पाणी घालतो तेव्हा छान अशी टेस्ट येते. तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे. ह्यामध्ये आपण थोडीशी आता कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण एक मिरची आपण टाकणार आहोत, कारण थोडी मिरची तिखट आहे त्यामुळे एकच टाकणार आहोत. कढीपत्ता पण आपण ह्यामध्ये घातलेला आहे, मीठ थोडंसं घातलेलं आहे. आणि मस्त छान असं चांगलं सगळं परतून वगैरे घेतलं बघा. तर आज आहे लग्नाचा वाढदिवस, त्यामुळे मस्त असं मी मसूर भात बनवायला लागले. तरी ते मी थोडंसं दही टाकलेलं आहे. दह्यामुळे काय होतं, टेस्ट त्याची जी आहे ती खूप छान येते. तर हे सगळं आता मी मिक्स करून घेणार आहे. तर हे सगळं एकजीव झालेलं आहे बघा. तर ह्यामध्ये आता थोडंसं मी गरम पाणी घालणार आहे. तर मी पळीनं हलवत आहे, कारण की थोडं कढईमध्ये तेल होतं आणि ते मला पळीनंच घ्यायचं होतं. त्यामुळे मी आता 30 पळी तेलाची आहे, त्यामुळे त्यांनी हलवत आहे बघा. हे असं मिश्रण सगळं एकत्र छान असं केलं आहे. इथे एक उकडलेला बटाटो पण घातलेला आहे, आणि हा जो गरम मसाला आहे तो मी घातलेला आहे. धनेपूड पण घातले यामध्ये. तर अगदी सिंपल असं म्हणजे गावाकडच्या पद्धतीने मस्त असं मी मसूरचा जो भात आहे ते बनवायला लागले. तर छान अशी याला उकळी येऊन द्यायची. मग जो आपण तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेला आहे यामध्ये आपण आता टाकणार आहोत. तर आजचा बेत आहे मस्त असा मसूर भात, म्हणजे मसाले भात मसूरपासून बनवलेला. आणि छान अशी बटाट्याची भाजी, चपाती आणि डाळ आहे बघा. असा मस्त असा आजचा मेनू. आणि थोडंसं आपण जे पापडी आहे ती तळणार आहोत बघा. संध्याकाळचा भरपूरच इथे अंधार वगैरे झाला आहे, कारण तिकडं खांब असल्यामुळं कसं होतं, इकडं उजेड जास्त पडत नाही, थोडासाच उजेड वगैरे पडतोय. त्यामुळे इकडं अंधार झाला आहे आता जास्त. नाहीतर संध्याकाळचं कसं होतं, जरा जरी एखादा एक्स्ट्रा बॉल तिथे कुठे खांब असतात जवळच आणि लावला असता तर मग इकडे जरा उजेड वगैरे पडला असतं. तर मग तुम्हाला दाखवत विहिरीचं पाणी चालू केलं आहे, पण ते शेत वगैरे करायला दिलं त्यांनी. कारण कसं झालं आहे,
की आता पाऊस नसल्यामुळं पाण्याचं जास्त अवघड झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे पाणी आता जास्त करून मिळणंच मुश्किल झालं. नदीपासून पाईपलाईन केलेली असते आणि पाणी असतं शेतांना वगैरे. संध्याकाळचं बघा खाली बघून खूप जावं लागतं कारण साप वगैरे भरपूर निघाले. तर त्या परवा एकदम मोठा वेगळ्याच जातीचा बघा साप निघाला एकदम. त्यामुळे संध्याकाळचं खाली बघून जास्त जावं लागते. तर काय चका काय लागले बघा तुम्हाला. इकडं तिकडं जास्त बघून हे करावं लागतंय. काहीतरी पायाखाली हे असतं. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की हिरीला पण त्यांच्या पाणी कमी आहे आणि नदीचे पण फिजा वगैरे काढले त्यामुळे पाणी वगैरे नाही. त्यामुळे तुमचं पाणी जरा हिरीचं चालू करतो म्हणली ती. आपल्याला वेळ प्रसंगाला जेव्हा आपली हिरीची मोटर वगैरे रिपेरीला वगैरे टाकली की पाण्याचं अवघड झालं होतं त्यावेळेला त्याने आपल्याला पाणी दिलेलं होतं त्यांचं नदीचं हिरीचं असं चालू करून. त्यामुळे आपल्याला पण द्यायला लागतं एकमेकाला. अडचणीच्या वेळेला धावून जाणं खूप गरजेचं असतं. आपण गेलो तर दुसरे येतात आणि त्यामुळं एकमेकाचे उपकार लक्षात ठेवावेच लागतात. आता तशी म्हणजे हीच कलियुगच असं निघालं आहे की पहिलेचे दिवस आता अजिबात राहिले नव्हते. आता जास्त करून पैशाला किंमत आली. माणुसकी जरा पण राहिलेली नाही. आता मला उशीर झाला एक भीती वाटायला. मला पुढे जायचं धाडस होईना जाते बघा. तर काहीतरी इश्यू जातात चकाकते दगडापाशी. पण माझं काही पुढं जायचं धाडस होईना झालं. परवा तसंच झालं. अहो म्हणत होते दाणका आणि ते साप मारण्यासाठी. तोपर्यंत ते सुरुकीना निघून गेलं. तर संध्याकाळचं बघा इथं किती अंधूक कसं वाटतं. शेतामध्ये घरं आहेत तर अंधार भुडूक कसं वाटतं. आता 6 वाजल्यापासून हिरीचं जे पाणी आहे ते बघा चालू आहे. तर स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे. तर आहुनी सांगून गेले की पाणी उपसायचं म्हणजे पडायचं विहिरीमध्ये बंद झालं तर मोटर जाऊन बंद करता. तर तुम्हाला दाखवते जवळ कॅमेरा. इतका अंधार आहे तिथं. अंधारचं तर पाय कसा घालायचा आणि कसं बंद करायला जायचं खूप भीती वाटते तिथं. तसंच कारण हिरीच्या काठाला वगैरे लांबडी वगैरे भरपूर निघतात त्यामुळे जास्त भीती वाटते. तर मी सांगितले जर जास्त अंदाज झाला तर मी तर काही जाणार नाही कारण विहिरीला कशी घसर वगैरे आहे त्यामुळे. तर अहो म्हटले होते मला फोन वगैरे कर बंद झाल्यानंतर पाणी ते येऊन बंद करून जाते. त्यांनी चालू ज्यांनी पाणी आत्ता घेतलं त्यांनी चालू केले ना ते येऊन शेणा बंद वगैरे करून जातील असं सांगितलं आहे त्यांनी. तर आता बघूया. अजून तर काय पाणी वगैरे बंद झालं नाही. भांडी वगैरे थोडी आहेत ती घासायची. स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आज लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे मस्त असं गोडधोड असं स्वयंपाक आणि छान असं मेनू बनवला आहे. तर आज वेगळं काहीतरी बनवायचं होतं पण आणि काही कारणास्तव ते रद्द झालं. मग आपला हा साधा सिंपल असा मेनू आज बनवलेला आहे. तर बघा उन्हाळा भरपूर आहे. पाऊस अजिबात नाही. यंदा पाऊस म्हणतात कमी आहे. ढग तर पेरणी माणसांची चालू झाली आता सध्याला. ढग तर भरपूर वगैरे येतं आहे. तर तुम्हाला दिसते बघा चांदणे वगैरे वरती दिसत असतील. ढग थोडं थोडं तयार होतं पण पाऊस काही पडून झालं आहे. एप्रिल मार्चमध्ये किती वारं वावदळ असायचं तर आता तसं काहीच उत्कार नाही आहे. तर जून महिन्यापासून किती पाऊस पडत होता. तर आता पाणी टंचाई माणसांची आता व्हायला लागले. अवघड झालं आहे बघा. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनेलवरती जर आपल्या कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.